नमस्कार मंडळी. तुम्ही कधी आरशात बघताना विचार केलाय का, माझी त्वचा आधीसारखी का राहिली नाही? सूर्याचा त्रास, प्रदूषण किंवा हार्मोन्समुळे चेहऱ्यावर काळसरपणा, डाग आणि पिगमेंटेशन येतं. आणि मार्केटमधले महागडे क्रीम लावून लावून थकलेलो असतो आपण. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे 3 साधे घरगुती उपाय, ज्याने स्किन व्हाईटनिंग होईल, पिगमेंटेशन कमी होईल आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येईल. तर चला सुरू करूया. तर सर्वात पहिला उपाय आहे हळद आणि दुधाचा फेस पॅक. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचं तत्व असतं, जे त्वचेतील मेलॅनिन प्रोडक्शन कमी करतं. म्हणजेच जो काळसरपणा येतो तो हळूहळू कमी होतो. आणि दुधातील लॅक्टिक ऍसिड स्किन सेल्सला जेंटल एक्सफोलिएट करतं. म्हणजेच जुनी काळी स्किन निघून नवी उजळ स्किनवर येते. तर हे कसं बनवायचं? 1 चमचा हळद, 2 चमचे कच्चं दूध नीट मिक्स करा, चेहऱ्यावर लावा, 15-20 मिनिटं ठेवा. मग थंड पाण्याने चेहरा धुवून काढा. आठवड्यातून 3 वेळा वापरा. 3-4 आठवड्यात फरक दिसेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हळद जास्त घेऊ नका, नाहीतर त्वचा पिवळी दिसेल. थोडीशीच हळद पुरेसी आहे. दुसरा उपाय, बटाटा आणि लिंबाचा रस. हे ऐकून वाटेल, हे काही स्किन केअर आहे का? पण हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. बटाट्यामध्ये कॅटेकोलिस एन्झाईम असतो, जो पिगमेंटेशन स्पॉट्सवर डायरेक्टली काम करतो आणि डार्क पॅचेस फेड करतो. लिंबाचा रस नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे. व्हिटॅमिन सी ने भरपूर, जो त्वचेला उजळतो आणि कोलाजन तयार करण्यास मदत करतो. तर हे कसं बनवायचं? 1 बटाटा किसून त्याचा रस काढा. त्यात अर्धा लिंबाचा रस मिसळा. कॉटन बॉलने पिगमेंटेशन असलेल्या जागी लावा आणि 20 मिनिटं ठेवा. मग स्वच्छ पाण्याने धुवून काढा. आठवड्यातून 4-5 वेळा नक्की लावा. 4-6 आठवड्यात पिगमेंटेशन स्पॉट्स हळूहळू कमी होतील. पण उन्हात जाण्यापूर्वी लावू नका, कारण लिंबामुळे स्किन थोडी सेन्सिटिव्ह होते. रात्री लावणं जास्त चांगलं. तिसरा उपाय, मुलतानी माती आणि गुलाबजल. हे कॉम्बिनेशन तुमच्या स्किनसाठी एखादा डीप क्लीन सारखं आहे. मुलतानी माती म्हणजेच फुलर्स अर्थ त्वचेतील अतिरिक्त ऑइल, घाण आणि डेड सेल्स बाहेर काढते. पोर्स साफ होतात, स्किन टोन इव्हन होतो. आणि गुलाबजल ते नॅचरल टोनर आहे, स्किनला हायड्रेट ठेवतं आणि रेडनेस कमी करतं. दोन्ही एकत्र आले की गजब कॉम्बिनेशन होतं. तर कसं बनवायचं? 2 चमचे मुलतानी माती आणि पुरेसं गुलाबजल पेस्ट बनवा. संपूर्ण चेहऱ्यावर लावा, 15-20 मिनिटं ठेवा. माती पूर्ण सुकू द्या. मग कोमट पाण्याने जेंटल मसाज करत धुवून काढा. आठवड्यातून 2 वेळा वापरा. ड्राय स्किन असेल तर जास्त वेळा वापरू नका. मुलतानी माती ड्राय असते. 2-3 आठवड्यात स्किन टेक्स्चर आणि ग्लोमध्ये फरक जाणवेल. तर मंडळी, हे 3 उपाय मार्केटमधल्या कोणत्याही क्रीमपेक्षा स्वस्त आहेत, नैसर्गिक आहेत आणि सर्वात महत्त्वाचं, याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. फक्त कन्सिस्टंट राहणं महत्त्वाचं. आणि एक बोनस टिप, रोज सनस्क्रीन लावा. कारण बाहेर न गेलात तरी घरातल्या विंडोजमधून UV रेज येतात. सगळे उपाय करून सूर्यप्रकाशाने डॅमेज होत राहिलं तर रिझल्ट कधीच दिसणार नाहीत. जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच आणखी प्रॅक्टिकल टिप्स येत राहतील. कोणाला कोणता उपाय ट्राय करायचा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा.